विदर्भामधल्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट आहे. तसंच उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील लहान मोठी 14 धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरली. तिलारी धरण 84.66% भरलं. तिलारी नदीमध्ये सध्या पाण्याचा विसर्ग सुरू. रायगडमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी. झालेल्या पावसामुळे जिल्ह्यामधील प्रमुख 28 धरणांपैकी 24 धरणं 100% भरली आहेत. जिल्ह्यामध्ये 95.72% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे. उर्वरित 4 धरणांमध्ये देखील 60%पेक्षा अधिकचा पाणी साठा. भिवंडीमध्ये मुसळधार पावसाच्या नंतर कामवारी नदीमध्ये वाहून गेलेली मिनी बस ही मंगळवारी पाण्याची पातळी ओसरल्याच्या नंतर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये दिसून आली आहे. दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असलेली बस नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय. धरणामधील पाणीसाठा हा 97% गेलाय. धरणामधून पाण्याचा विसर्ग होतो आहे. नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या अमळनेरमधील बाजार समितीमधील हजारो क्विंटल धान्य हे वाहून गेले. त्यामुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. तर गोड्यांमध्ये शिल्लक राहिलेलं धान्य देखील पाण्यामध्ये भिजून गेल्याचा प्रकार घडलाय. अमळनेर बाजार समितीमधून दरवर्षी 300 ते 400 कोटी रुपयांची उलाढाल होते. कोल्हापूरमधल्या पडळी पुलावरून पाणी वाहू लागलंय. पूल पाण्याखाली गेल्यामुळे शेतीच्या कामासाठी गेलेले शेतकरी अडकून पडले होते. बोटीच्या मदतीनं स्थानिकांनी या शेतकऱ्यांची सुटका केली आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे पूल पाण्याखाली गेला. वाशिम जिल्ह्यामधली धरणं अद्यापही तहानलेली आहेत. 162 प्रकल्पांमध्ये केवळ 22.47% इतका जलसाठा. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 30 जुलैला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. नाशिक आणि गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसाचा जायकवाडीवरती देखील परिणाम. धरणाचा पाणीसाठा 89.44%वर. धरणामध्ये 27,507 क्युसेक पाण्याची आवक होते आहे. डाव्या कालव्यामधून 700 क्युसेक, उजव्या कालव्यामधून 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबईमधले खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेची 3.85 कोटींची तरतूद. खड्डे कमी झाल्याचाही दावा. दुसरीकडे खड्डे बुजवण्यासाठी 4.25 कोटींच्या वर खर्चाची तरतूद आहे. 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवरचे खड्डे मास्टिक तंत्रज्ञानाने बुजवले जातील. 4 दिवसांमध्ये शहरामधील 2568 खड्डे बुजवल्याचा नाशिक महानगरपालिकेनं दावा केलाय. कोल्ड मिक्स, जीएसबी, मुरुम, मिलिंग मटेरियल या सगळ्याचा वापर करून हे खड्डे बुजवले असा मनपा प्रशासनाचा दावा आहे. नाशिक महानगरपालिकेच्या समोरच पंडित कॉलनीमधील रस्त्याला एक मोठं भगदाड पडलंय. मुख्य रस्ता खचल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा, तर अपघात होऊ नये म्हणून भगदाड पडलेल्या भागामध्ये बॅरिकेडिंग. शहापूरच्या सापगाव पुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य. संतप्त नागरिकांचं खड्ड्यामध्ये उतरून आंदोलन. भातसा नदीवरील सापगाव पुलाची अक्षरशः चाळण झाली. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा महत्वाचा असा पूल आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे मीरा भाईंदरमधील फाउंटन नाका ते गायमुख या मार्गावरती भीषण वाहतुकीची कोंडी. याचा सगळा परिणाम मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरती देखील होतोय. वाहन चालक आणि प्रवाशांना तासनतास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अकोल्याच्या अकोट तालुक्यामधील सातपुडा परिसरामधील जनुना पोपटखेड या मार्गाची दुरावस्था. संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची चाळण झालेली आहे. वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यामधील उपळवटे ते केम या मार्गावरती रस्त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे. खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान झालंय. रस्ता नीट नसल्यामुळे पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा. अहिल्यानगर मनमाड रस्त्याची प्रचंड दुरावस्था. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर, मात्र महामार्ग जैसे थे. 65 ते 70 किलोमीटरच्या रस्त्याचं काम मागच्या 8 वर्षांपासून सुरू आहे. जालना जिल्ह्यामधल्या बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यामध्ये पावसामुळे ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था. रस्ते दुरुस्तीची मागणी होतीये. खापरखेडा आणि राजूरकर कोठा गावामध्ये विद्यार्थ्यांचा चिखलामधून 3 किलोमीटरपर्यंतचा प्रवास. नागरिकांमध्ये संताप.
इंदूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरच्या सोनगीर टोल ते धुळे टोलच्या दरम्यान रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे वाहन चालकांना अर्थातच कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय. खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं केंद्र आणि राज्य सरकारला पत्र. अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यामधल्या निंबी गावच्या मुख्य रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊनही दखल घेतली जात नाहीये. रस्त्यावरती अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. मुंबई गोवा महामार्गावरती वडखळ जवळच्या उड्डाणपुलाच्या स्लॅबला तडा गेलाय. स्लॅबमधून लोखंडी सळ्या बाहेर आल्यामुळे पुलाच्या या दर्जावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. निखळलेला भाग कोसळण्याची नागरिकांमध्ये भीती आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांचा मार्ग मोकळा. तिढा आजच सुटण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये पद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली. भरत गोगावले पालकमंत्रीपदावरती दावा करत असले तरी देखील अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय. स्वाभाविक आहे, आम्हाला रायगडही पाहिजे, आम्हाला जळगावही पाहिजे, आम्हाला नाशिकही पाहिजे. आमच्या पक्षाला किमान 2 पालकमंत्री, 2 ते 3 पालकमंत्री आमच्या पक्षाला दिले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण मी सुरुवातीलाच म्हटलं की हा मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांचाच आदेश पाळावा लागतो. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वागतार्ह राहील. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज महापालिकेवरती मोर्चा. आज शहर बंदची देखील हाक देण्यात आली आहे. राजकीय पक्ष, व्यापारी आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन हा मोर्चा काढणार आहेत. भंडाऱ्याच्या डोंगरी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ जळालेल्या स्थितीमध्ये आढळली मतदारांची ओळखपत्र. SIR सुरू असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेमध्ये प्रचंड खळबळ. सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश. अभिजित दिपके यांना Z+ सुरक्षा द्या. त्यांचीही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखी हत्या होऊ शकते. कास्ट्राईब महासंघाची ही मागणी आहे. अभिजित दिपके यांच्या जीविताला धोका असल्याचा देखील महासंघाचा दावा आहे. बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास CIDकडे SITच्या मार्फत केला जात होता. विलास घुले यांच्या हत्येचा तपास. केज तालुक्यामधील टाकळीमध्ये 21 जून रोजी विलास घुलेंची हत्या. अकोल्याच्या बाळापूरमधील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणामधील फरार आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. घर मालकाच्या मुलीवरती अत्याचार करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं. आरोपी पवन वडगावे याला नांदेडमधून अटक. मुंबई पोलीस दलामध्ये मोठा वेतन घोटाळा उघडकीस आलाय. वेतनाच्या नावाखाली तब्बल 6.5 कोटींवरती डल्ला. 10 जणांना पोलीस कर्मचारी असल्याचं दाखवून त्यांच्या नावे पगार मंजूर करण्यात आला होता. कार्यालय अधीक्षकासह वरिष्ठ लिपिक निलंबित. समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. साताऱ्यातल्या नागठाणे या ठिकाणी LCBनं चुरमुराच्या पोत्यांच्या आड लपवून नेला जाणारा बंदी असलेला गुटखा जप्त केलाय. सांगलीवरून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकवरच्या कारवाईत 25,15,000चा मुद्देमाल जप्त. 1 जण ताब्यात तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरामधून मैत्रिणीकडे जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 16 वर्षीय विद्यार्थिनी 2 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल. तपास अजूनही सुरू आहे. जळगावच्या गणपतीनगरमध्ये ऑइल लीक होत असल्याचा सांगून अज्ञात चोरट्यांनी फळ विक्रेत्याच्या कारमधील 12,50,000ची रोकड लंपास केली. घटना CCTV कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. पोलिसांकडून शोध सुरू. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला अपघात झालाय. बसनं टँकरला जोरदार धडक दिली. बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले. सुदैवानं दुर्घटना टळली. भंडाऱ्याच्या उमरेड पवनीकरणला अभयारण्यामध्ये PT-1 या वाघाचा रुबाब. पर्यटकांच्या गाडीसमोर ठिय्या मांडत रस्ता रोखून धरला. याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. सोलापूरमधील 450 कोटीचा आदिनाथ साखर कारखाना 120 कोटी रुपयामध्ये विकणार असल्याचा आरोप आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखान्यावरती पाऊल ठेवू दिलं जाणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांचा इशारा. 450 कोटी बरोबर आहे. आणि मग ह्या असं असताना 120 कोटीमध्ये हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यांनी घेतलाय त्यांना इथं आम्ही तालुक्यातील जनता आणि संचालक मंडळ पाय ठेवू देणार नाही, हे निश्चित आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधील थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा आक्रमक असा पवित्रा साखर कारखान्याला टाळं ठोकण्यात आलं. भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. पुण्यामध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमोर भाडेवाढीचा प्रस्ताव. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी किमान भाडं 25च्या ऐवजी 30 रुपये करण्याचा विचार आहे, तर प्रति किलोमीटरचा दर हा 17 वरून 20 रुपये केला जाणार आहे. राज्यातल्या कारागृहांमधील रिक्त पदभरतीला गती देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचे निर्देश आहेत, तर भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती 15 दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश. कारागृहांमधील मनुष्यबळाच्या कमतरतेची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल. लग्न जुळवत असताना गुप्तहेरांची मदत घेणं हे वाढलंय. पुण्याच्या केतन अग्रवाल हत्येनंतर लोक सावध झालेत. समोरच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीची अनेक अंगांनी चौकशी केली जाते. कुटुंबानं दिलेल्या माहितीची खातरजमा करून घेतली जाते. पालघरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांनी तयार केली इलेक्ट्रिक विंटेज कार. आधुनिक इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाला पारंपरिक वारशाची जोड. सांगलीमधून 6 ऑगस्टला सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रासाठी विशेष रेल्वे दिल्लीकडे रवाना होणार आहे. 9 ऑगस्टला भारतीय सैनिकांसाठी रक्तदानाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपासाठी वापरण्यात आलेले लाकडी खांब चुकीचे असल्याचं समोर आलंय. 1 वर्षापासून गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. कंत्राटदाराची चूक झाल्यामुळे देवस्थान समितीनं ही माहिती दिली आहे. कोल्हापूरच्या खिद्रापूर इथल्या कोपेश्वर मंदिराची तातडीनं डागडुजी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. कामाच्या तपासणीसाठी समिती स्थापन केली जाणार आहे. 44 कोटींचा निधी मंदिराच्या विकास कामासाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले. काम पूर्ण होण्याच्या आधी कोल्हापूरमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा घाट. 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं उद्घाटन होईल. मात्र अंतर्गत कामासह नाट्यगृहाच्या बाहेरच्या भागामधलं काम हे अपूर्ण आहे. वाढतं प्रदूषण आणि लहान आकाराच्या जाळ्या यांच्यामुळे उजनी धरणामधील जैवविविधतेला धोका. उजनी धरणामधील 20 ते 30 माशांच्या प्रजाती नष्ट. प्रजाती पुनर्जीवित करण्याचं काम सुरू आहे. नाशिक शहरामध्ये अवघ्या 2 दिवसात डेंग्यूचे 7 नवीन रुग्ण. जुलै महिन्यामध्ये 33 डेंग्यू रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. ऑगस्टच्या पहिल्याच 2 दिवसामध्ये आणखी 7 रुग्णांची भर पडली आहे. पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव सध्या वाढलाय. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला मिळाल्या पहिल्या महिला महासंचालक. वर्षा आगलावे यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या 54व्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. संस्थेच्या 176 वर्षांच्या इतिहासामध्ये संस्थेचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. शिक्षण सम्राट DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये आज निधन झालं. ज्ञानदेव यशवंतराव पाटील असं त्यांचं मूळ नाव. तर नवी मुंबई पुण्यामध्ये DY पाटील विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियम. त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे ते राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.